12-12 बजे तक चैटिंग करते हैं। काय को धर्म प्रचारक आगे जाएगा, काय को सात्विक बुद्धि आएगी, तामसिक बुद्धि आएगी। इसलिए हमारे बच्चों को संस्कार श्री भागवत कथा में मिलती है मेरे माता पिता, कथा के पंडालों में मिलेगी। संसार में कहीं आपको ऐसे संस्कार नहीं मिलेंगे। स्कूलों में संस्कार नहीं है। अरे स्कूलों में ना गीता का पाठ पढ़ाया जाता है, ना रामकृष्ण का गुणगान गाया जाता है। मॉडल युग आ रहा है, सारा मॉडल युग हो गया है। ये मॉडल युग मनुष्य को घातक है मेरे माता पिता। अवश्य आप अपने बच्चों को पढ़ाइए, लेकिन ध्यान भी हमारा होना चाहिए। बेटा क्या कर रहा है, बेटी क्या कर रही है, ये हमारा फर्ज है। नहीं तो आधा शिक्षण भी नहीं होता है, हमें मनस्ताप आ जाता है। इसलिए आप कथा में अपने पुत्री को लाइए, लड़कों को लाइए, या जितने भी युवा बैठे हैं। ये कलयुग है, तामसी शरीर में रुत्ति आ जाती है, उससे उनका शरीर क्षय हो जाता है। ये बताने की बात नहीं है, लेकिन बताना चाहता हूं, जो कि हमारे शरीर में शुक्राणु होते उसका सत्यानाश कर रहे हैं। लड़का शादी करने के बाद उन्हें लड़की अच्छी मिलती है, लेकिन पुत्र होते नहीं है। जब कुंवारे होते तभी उनके वीर्य पतन का कारण बन जाते हैं, शुक्राणु मार डालते हैं। इसका कोई आपको अभ्यास नहीं बताएगा, ना कोई डॉक्टर ना कोई साइंस बताएगा। महाराज 10 साल हो गए शादी को, लड़का नहीं होता। अरे जब कुंवारा था उसी वक्त उसने शुक्राणु मार दिए, अभी काय को बच्चा होगा। लड़का हो या लड़की हो, आपको ये बात समझ में नहीं आएंगे, आपका अभ्यास नहीं है। मैं डॉक्टर हूं, मेरा पूरा अभ्यास है मेरे माता पिता। मैं कथा में क्यों बताता हूं, क्योंकि हमारी उम्र घट जाती है इस कारण से। 20 साल का लड़का 40 साल का दिखता है। जब शरीर के शुक्राणु मर जाते हैं तो ध्यान में रखना, इसका वर्णन ज्ञानेश्वरी में आता है मेरे माता पिता। स्त्री हो या पुरुष हो, जब तामसी वृत्ति आ जाती है तो हमारा शरीर का सबसे महान रक्त ही खत्म कर देते हैं। काय को जीवन ज्यादा दिन तक जिएंगे, मर जाएंगे 60 साल में, 50 साल में मर जाते हैं। जो क्षय रोग लगता है, क्षय रोग हमारी भाषा में टीबी कहते हैं, टीबी का रोग, उसे क्षय रोग करते हैं। इसी कारण से क्षय रोग लगता है मेरे भाइयों, मेरे माताओं। या संस्कार मिलते, इसे लेकर आना चाहिए। कथा में सब कुछ मिलेगा। डॉक्टर के पास जाएंगे, डॉक्टर कभी सलाह नहीं देंगे, चिट्ठी लिख देंगे, जाओ 1000 रुपए के दवा ले लो। खाते खाते किडनियां फेल, खाते खाते पेट में जलन, एसिडिटी बढ़ जाती है। इसी के कारण से मेरे माताओं, कथाओं में सब कुछ है, सब मिलता है। युवा देखो ना, ये गाल अंदर बैठ गए, इसका कारण क्या है पूछो। कभी माँ ने, कभी पिता ने पूछा है कि बेटा तू इतना खाता है, दब पतला क्यों हो गया? ठंडी का दिन आता है, लाडू बनाकर खिलाते हैं, खाना बेटा तू बहुत बारीक हो रहा है, लेकिन क्यों बारीक हो रहा है, इसका कारण कभी उसको पूछा है? कि ये कारण ही हमें पता नहीं है। दवा खाना में पैसा भर भर कर थक जाते हैं, खड़ा होता है तो लड़खड़ाने लग जाता है, जल्दी आंखों को चश्मा लग जाता है, दांत गिरने लग जाते हैं, बूढ़ा हो जाता है। इसका कारण कभी पूछा है ना? मैं तो सब युवाओं से कहता हूं कि मेरे पास आधा घंटा आकर बैठना चाहिए। मिलिट्री की भर्ती के लिए जाते मेरे माता पिता एक ही दौड़ में थक जाते हैं और नीचे गिर जाते हैं। इसके लिए शरीर का दोष है, माता पिता का दोष है। ये क्या करता है, जब बेटा जवान होता है, 10वीं के आगे जाता है, तो बेटा के जो कुछ व्याधियां है उसके ऊपर हमारा ध्यान होना चाहिए, लेकिन ध्यान नहीं है। मेरा बेटा ऐसा ही है, पतला ही है, गुटखा खाते खाते शुक्राणु मर जाते हैं, वीर्य पतन करते करते शुक्राणु मर रहे हैं। ये हमारी ध्यान नहीं है मेरी माताओं, ध्यान में रखना। 30 साल में लोग मर जाएंगे, भागवत में लिखा है। कलयुग में सिर्फ 30 साल की आयु रहेंगे मेरे भाइयों। अभी अपने माता पिताओं को पता है कि 60 साल के आगे कोई नहीं जा रहा है। 60 साल में बूढ़ा हो जा रहा है मनुष्य, मर रहे हैं, मशालों में राख बन रही है। इसका कारण ना डॉक्टर बता सकते, ना साइंस बता सकता है, क्योंकि
ये बता देंगे सच्ची बात तो उनका अस्पताल कैसे चलेगा, दवाई का कारखाना कैसे चलेगा, उनका पेट कैसे भरेगा मेरे माता पिता। कोई नहीं बताएगा आपको, कोई भी नहीं। जहां जाएंगे भैया 1000 रुपए लगेंगे इनको तपासने की फी, लेकिन कोई भागवत में 1 रुपया दान करने के लिए जाते हैं तो दू क्या नहीं दू, दू क्या नहीं दू, कथा सुनने के लिए जाऊं क्या नहीं जाऊं, नींद तो आ रही है। यहाँ जानबूझकर नींद आती है, माता निद्रा जानबूझकर आपको सताती है, लेकिन उसे छोड़कर सीधा हरि नाम का भजन गाते गाते यहाँ आइए, आपको परम शांति मिलेगी, चेतना मिलती है। यहाँ जितनी माता बैठी है ना, ध्यान में रखना, 8 दिन के बाद आप कभी बीमार नहीं गिरेंगे, क्योंकि यहाँ इतनी शक्ति होती है। अरे हमारे घर में एक दिन साकर पुड़ा होता है, फिर भी हम शाम तक लड़खड़ा जाते हैं, थक जाते हैं, कोई काम नहीं होता, फिर भी बीमार गिर जाते हैं क्या नहीं। घर में सत्यनारायण हो, 10-15 लोगों को भोजन दे दिया, फिर भी शाम के वक्त इतनी तबीयत बिगड़ जाती है, खराब हो जाती है, ऐसा लगता है कि मैंने कितना काम किया है। लेकिन यहाँ 7 दिन तक आप अखंड कथा सुनने के बाद भी बीमार नहीं गिरते हैं, चेतना उत्पन्न हो जाती है। यही तो लीला भगवान के इस मंडप में है मेरे माताओं। इसलिए कथा बताता हूं, फिर हम कथा भागवत की तरफ जाएंगे। दोनों हाथ भाव से उठाकर बोले राधे राधे, श्याम मिला दे। असा एक महात्मा होते। मला या ठिकाणी बसलेले जेवढे माता पिता आहेत, मला एक सांगा, सर्वांना हात पाय साबूत आहेत ना सर्वांचे? कोणाचा हात खराब आहे, पाय खराब आहे, बरं वरती हात करा। काही नाही, वय झालंय म्हणून गुडघे दुखतात, त्याचं काही टेन्शन घेऊ नका। कोणाचे तुमचे गुडघे दुखतात, बरोबर, गुडघे 7 दिवसात कमी होऊन जातील, फक्त बसा, यत्न होतो। पण ज्याला हात नाही पाय नाही त्याची व्यथा आहे का? गोदावरीच्या तीरी एक संत महात्मा होते, याचं प्रमाण कशासाठी देतो मी प्रत्येक कथेत, की माणसाने भक्ती कशी करावी आणि कसं चालत जावं। गोदावरीच्या तीरी संत महात्मा होते, आणि ते संत महात्मा कोणत्या जातीचे होते मी शेवट कथाचा विस्तार सांगतो, ऐका। ज्ञानम भक्ती चित्तनम, अर्थात ज्ञान आणि भक्ती या चित्तात असली पाहिजे, तरच मनुष्य भक्ती करू शकतो। मी सकाळी सकाळी इथं आलो, आंघोळ करून तात्काळ दर्शनाला आलो व्यासपीठात, कोणी दिसलं नाही, 2-4च माता भगिनी होत्या, ती ताई बसली आहे, ती ताई बरोबर एक मुलगी होती, 2च जणांनी परिक्रमा केली, पण कोणीच नाही। आज इथं रांगोळी सडा टाकला। या पवित्र व्यासपीठामध्ये एवढा पावर आहे, एवढा पावर तुम्हाला दवाखान्यात कुठल्याच डॉक्टरकडे मिळणार नाही। गोदावरीच्या तीरी एक जोडपं राहत होतं, आणि त्या जोडप्याला लग्न होऊन 6 महिने झाले, 12 महिने झाले, माय माऊलीला दिवस गेले, छोट्याशा नन्नासा बाळकाला जन्म दिला, आणि जन्म देताच त्या बालकाला हात पण नाही आणि पाय पण नाही। ऐका, आई म्हणते पांडुरंगा काय पाप केलं रे आम्ही काही चुकलो का देवा? म्हणून या जन्मात तुम्ही चुका करणार, भक्ती जर नाही करणार तर पुढचा जन्म आपल्याला कसा मिळेल याचा विचार करा। 84 लक्ष योनी किती भयानक आहेत, कुत्र्याची योनी, डुकराची योनी, बैलाची योनी, गायची योनी, किडे मकोड्यांची योनी, फिरावंच लागतं। पण तो देवाची भक्ती करतो ना, देव त्याला चांगलीच योनी देतो, लक्षात ठेवा मायबाप। देवा पांडुरंगा मी काही चुकली का? माझ्या नवऱ्याचं काही चुकलं का? आमच्या काही मागच्या जन्माचं काही चुकलं का देवा? पांडुरंगा विठ्ठला, बाळ दिला पण त्याला हात भी नाही, पाय पण नाही, पण आईचं हृदय कोमल असतं। आई कशी बी असेल, बाळ कसा बी असेल, पण आईला तो प्रिय असतो। काळा असेल, गोरा असेल, कसाही असेल, दंगडा असेल, पांगळा असेल, पण आईला आपला मुलगा प्रिय असतो। बाळाला जन्म दिले, 6 महिन्याचा बाळ झाला, नवरा मेला, आणि त्या बाळाचं नाव ठेवलं कुर्मदास। कुर्म म्हणजे, कुर्म कोणाचं नाव आहे बरं सांगा? कुर्म। मंदिरात जाता तुम्ही तर मंदिराच्या बाहेर काय असतं? कासव। कासवचं नाव कुर्म आहे ओरिजिनल। काय आहे?
कासवासारखा तो मुलगा होता, हात नाही पाय नाही. कासवाने जर हात पाय मध्ये टाकले तर डोकं तोंड सुद्धा मध्ये जातं, तर काय उरतं? फक्त एवढं गोल गोल असं त्याचं शरीर दिसतं. कुर्म म्हणजे कासव. त्याचं नाव ठेवलं कुर्मदास. आई रोज विठ्ठलाच्या मंदिरात जायची, पांडुरंगाची भक्ती करायची, महादेवाच्या मंदिरात जायची, एक लोटा जल घेऊन जायची, पाणी टाकायची. गोदावरीच्या तीरी होतं ते मंदिर. आणि जातीचे कोण होते? मुसलमान. काय सांगता येतं, माडून झोडून मुसलमान बनवलं असेल त्यांना, पण त्यांच्या हृदयामध्ये विठ्ठलनाथांबरोबर भोलेनाथांबद्दल करुणा किती होती. रोज कीर्तन असायचं महादेवाच्या मंदिरात, त्या गोदावरीच्या तीरी रोज कीर्तनाला जायची. माय माऊली नवरा तर मेला, काय करू? राब राबते, कष्ट करते, घाम गाळते, काय करू? नवरा गेला, मुलगा जन्माला आला पण त्याला हात नाही पाय नाही. नशिबाचे भोग भोगावेच लागतील. नशिबाचा ठेवा न चुके ब्रह्मदेवा. नशिबामध्ये जे होणार ते होईलच, पण देवाची भक्ती कुठेतरी केल्यानंतर आड आल्याशिवाय राहत नाही मायबापू जीवनात. संध्याकाळ झाली, मुलाला घ्यायची, देवाच्या मंदिरात कीर्तन ऐकायची, आणि त्या बाळावर संस्कार पडले. विठ्ठल नावाच्या भजनाच्या गजराच्या त्याच्या कानात गुंज यायची. बाळ जसा जसा मोठा व्हायला लागला, त्याला कळायला लागला, आई मला कीर्तनाला घेऊन चल ना. आई लाडाने मंदिरात घेऊन जायची. त्याला खाता येत नव्हतं, सर्व आईच करायची. त्याची विष्ठा सुद्धा आई धुवायची. जेवण खाऊ घालणं, त्याची विष्ठा धुणं, त्याची व्यवस्था करणं. आणि आई रोज कामाला जायची. काम करेल तर खाईल, नवरा तर मेला. आणि ज्या माय माऊलीच्या कपाळाचा कुंकू जातो ना, तिलाच माहिती जीवनाची व्यथा काय असते माय बाप हो. अरे एकदाचा जीवनाचा जोडीदार गेला ना, त्या बाईचं जीवनाचं सर्व अस्त व्यस्त होतं. ध्यानात ठेवा. एखाद्या वेळेस काही माता भगिनी लग्न करतात, पण दुसरं लग्न केल्यानंतर ती त्या नवऱ्याबरोबर जेव्हा राहते, जर तोही तसा दारुड्या निघाला, तोही व्यसनादी निघाला, आणि आपल्या ऐराणी भाषेत म्हणतात आगींमध्ये निघते आणि पपोट्यामध्ये जाऊन पडते. म्हणून त्या लेकरांना लहानाचा मोठा करते. लेकरांमध्ये पाहते माझा नवरा यांच्यातच आहे, माझं कर्म यांच्यातच आहे. त्यांना शाळा शिकवणं, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं. तसं कुर्मदासांच्या पत्नीने सांगितलं, मनातल्या मनात पांडुरंगा माझा जसा मुलगा आहे त्याची सेवा करेल, काम करेल, राब राबते, कष्ट करते. मुलगा मोठा झाला कुर्मदास, पण रोज एकच हसत, आई मला मंदिरात घेऊन चल ना. हे आई चल. आई सांगते, बाळा तू तर आता मोठा झाला, तुझं ओझ वागवता येणार नाही, तुला कसं उचलू? अरे मी दिवसभर कामाला जाते, राब राबते, 12-12 वाजेपर्यंत जागरण करावं लागतं. वर्षातून एकदा ठीक आहे, पण रोज आई मला हरिनामाच्या गोडीशिवाय करमत नाही ग, चल ना, घेऊन चल ना. त्याला चालता येत नव्हतं. अरे आपल्याला पाय राहून हात राहून सुद्धा इथं आपण या आरतीच्या वेळेस सुद्धा येऊ शकत नाही मायबापू. आरती प्रत्येकाच्या नशिबात नाही. आरती फार महान असते. जेव्हा आरती या ठिकाणी होते, सर्व देवी देवता सूक्ष्म रूपात या ठिकाणी येतात आणि आपल्यावर कृपा या ठिकाणी आशीर्वाद देतात. आणि पाहना कुर्मदास सांगतात, आई चल, घेऊन चल. हात नाही पाय नाही तरी त्याच्या हृदयामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला देवाबद्दल. देवा पांडुरंगा माझ्या आईला सद्बुद्धी दे ना देवा, मला तुझ्या मंदिरात यायचं आहे, हरिनामाचं भजन ऐकायचं आहे देवा पांडुरंगा. आई म्हणते, काळट्या मरत का नाहीस? आई मरून जाईल ग, देवाचं घरचं आलं ना, मी मरेल ना, पण मला पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या महादेवाच्या मंदिरात सोड ग आई. आईला दया येते, मला माफ कर बाळा, मी तुला मरण्याचा माझ्या मुखातून शब्द निघाला, मला माफ कर. आई आईचा शब्द हा गोडवा असतो. आईचा शब्द ते अक्षरापुरता असतो. आई तुझ्या शब्दाने मी मरणार नाही ग, तुझ्या याच्या शब्दाने मला आयुष्य वाढेल, पण आई मला पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन चल. आई उचलते, त्याचं ओझ उचललं जात नाही, खांद्यावर टाकते, कसा बसा मंदिरात येते आणि बाहेर फेकते. जहा काळट्या, तुझ्यामुळे खूप मला त्रास होतो. कुर्मदास लोळत लोळत लोळणासारखा मंदिरात जातात.
आणि त्या दिवशी संत भानुदास महाराजांचं कीर्तन होतं. हे संत भानुदास महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा होते. लोळत लोळत जातात. भानुदास महाराज म्हणतात, आलास कुर्मदास, बस. स्वतः भानुदास महाराज त्याला बसवतात, बस बाळा. एका भिंतीला टेकून कुर्मदास हरिनामाचं कीर्तन ऐकत होते. आषाढी एकादश जवळ येत होती. पंढरपूरला जाण्याची दिंडीची व्यवस्था चालू होती. भानुदास महाराज आपल्या पवित्र मुखातून सांगत होते, ज्यांना ज्यांना पंढरपूरला यायचे त्यांनी आमच्या मंडळीकडे नाव द्या हो. पांडुरंगाचं वर्णन करत होते, सावळ्या विठ्ठलाचं वर्णन करत होते. बाहेर बारीक बारीक रिप 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 पाऊस चालू होता. कुर्मदास ऐकत होते, विठ्ठल कसे असतील, विठ्ठल भगवंत कसे असतील, पांडुरंग कसे असतील. देवा, मला हात राहिले असते, पाय राहिले असते तर मी पण भक्ती केली असती, मी पण तुझ्या दर्शनाला आलो असतो पांडुरंगा. कारण महाराज जैसी करणी वैसी भरणी, मागच्या जन्मात त्यांनी खूप मोठं पाप केलं होतं, म्हणून त्यांना हात नव्हते, पाय नव्हते आणि मनुष्य जन्मात देवाने पाठवलं मायबाप. कुर्मदास स्वतःच्या मनातल्या मनात कुडसतात, रोतात, रडतात की देवा काय पाप केलं. म्हणून मायबाप हो, आम्हाला देवाने चांगले हात पाय दिले हे, तर कमीत कमी देवाचं भजन वर्षातून एकदा कीर्तन ऐका, वर्षातून एकदा कथा ऐका. तर पुढचा जन्म कसा मिळेल याचा भरोसा नाही. पण तुम्ही चांगलं कर्म केलं, चांगलं या मंडपामध्ये बसून कथाचा आनंद घेतला, श्रवण केली, तर देव तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आत्म्याला परमशांती दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला चांगली सद्गती मिळल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला चांगल्या लोकात स्थान मिळल्याशिवाय राहणार नाही. मायबापू, कुर्मदास रडतात, आसू गळताहेत. भानुदास महाराज म्हणतात, का रडतोस बाळा, काय झालं. एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे. दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय जय हो. रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. हरी उच्चारणे अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. अर्थात जो हरीचं चिंतन करतो, जे काही आपल्या जीवनात 7 जन्मा मागं असेल, पुढं असेल, तर 7 जन्मामध्ये काही चुका झाल्या असतील, तात्काळ हरी उच्चारणाने नाहीसे होतात. मायबाप,
कुर्मदास रडताहेत. भानुदास महाराज सांगतात बाळा रडू नको, कर्माचे भोग मनुष्याला भोगावच लागतात. अरे देवाला कर्माचे भोग सुटले नाहीत. रात्रीमध्ये राम राजा बनणार होते, रात्रीमध्ये काया पलट झाली आणि वनवासात गेले. म्हणून जीवनामध्ये देवाला सुद्धा त्यांचे कर्माचे भोग भोगावे लागले. म्हणून आपल्यालाही आपल्या कर्माचे भोग भोगायचे आहेत. म्हणून बाळा रडू नकोस, तुला हात नाही पाय नाहीत, पण तरी सुद्धा तू हरिनामाची गोडी तुझ्यात आहे. शब्द ऐकल्याबरोबर कुर्मदासांच्या मनामध्ये उत्कंठा दाटली. मला हात नाही पाय नाही पण असू द्या, पण मी लोळत लोळत तर पंढरपूरला जाऊ शकतो ना. ही काया आज ना उद्या जाणार आहे, ही काया भस्म होणार आहे, ही जळणार आहे, शरीर नश्वर आहे. या कायाला ठेवून काय उपयोग. एकदा पंढरपूर गेलंच पाहिजे. आणि अर्धा कीर्तनातून निघतात. भानुदास महाराज सांगत होते की आज रात्री पहाटे दिंडी निघणार आहे, पुढच्या अमुक गावाला मुक्काम आहे, त्याच्यानंतर त्या गावाला मुक्काम, असं संपूर्ण गावाचं चरित्र सांगत असताना कुर्मदास ऐकतात. आणि कुर्मदास जसे निघाले आणि बाहेर येतात, दादांनो मला या पायरीच्या खाली उतरून द्या ना. काही सज्जन लोक होते ते त्याला उतरवतात, पण काही नास्तिक लोक होते त्याची टिंगल करतात. अरे अरे तुला हात नाही पाय नाही, कशात झडा मारायला येतो इथंच. काही लोक करत तर नाही पण कोसायला पुढं असतात. कुर्मदास सांगतात दादांनो माझा दोष, देवाने दिलेलं शरीर आहे, मी काय करू. अरे पण देवाने दिले तू कशाला येतोस, घरी बसायचं ना. तो म्हणतो दादा या शरीराला काहीतरी पवित्र बनवायचं आहे, चंदन बनवायचं आहे, म्हणून हरिनामाचं उठणं ऐकायला येतो, हरिनामाचा साबण लावायला इथं येतो. म्हणून जीवनामध्ये मायबाप हो लक्षात ठेवा, लक्ष साबणने शरीर सुंदर होणार नाही, लाईट बॉयने सुंदर शरीर होणार नाही, पण हरी नावाचं, कृष्ण नावाचं, राधा नावाचं उठणं लावून पहा, तुमचं शरीर शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप हो. कुर्मदास सांगतात मला सांगा ना पंढरपूरचा रस्ता कोणता आहे. बाहेर उभे असणारे लोक सांगतात तू पंढरपूरला जाणार, आणि हो मला जायचंय. पण काही सज्जन लोक सांगतात बाळा पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पडतो आहे, रस्त्याने चिखल आहेत, पहिले रस्ता बनलेले नव्हते, डांबरी रस्ते नव्हते, कसं जाशील बाळा. अहो तुम्ही मला फक्त सांगा कोणता रस्ता आहे, जा या दक्षिण दिशेला आहे. कुर्मदास दक्षिण दिशेच्या रस्त्याने निघतात. रस्त्यात जो भेटेल त्याला विचारतात रात्रीच्या टायमाला, कारण पंढरपूरची दिंडी जात होते अनेक. लोळत लोळत निघाला मायबाप, ज्याला हात नाही त्याला पाय नाही, त्यांची भक्ती पहा या कलियुगामध्ये कशी आहे. आणि ज्या गावाला संत महात्मा भानुदास महाराज थांबणार होते सकाळी सकाळी, त्या गावात सूर्य देवता उगले आणि सकाळी सकाळी कुर्मदास त्या गावात लोळत लोळत जाऊन ठेपले आणि सांगतात ऐका हो ऐका, तुमच्या गावात भानुदास महाराजांची दिंडी येत आहे, चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था करा हो. माई बाप हो लोक गोळा होतात, याला हात नाही पाय नाही, पानं याच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाटले, लोळत आला आहे. असा कसा वेडा भक्त हा पांडुरंगाचा. लोक त्याची व्यवस्था करायला लागले. तो सांगतो दादा मला पुढचा प्रवास करायचा आहे, मला जेवण नको, मला पाणी नको. अरे जेवण केलं तर माझी आई घरी मला जेवू खाऊ घालायची, आणि जर मी जेवण केलं तर माझ्या पोटातून विष्ठा बाहेर ही ती कोण धुवेल, म्हणून मला अन्न पाणी नको. आणि पुढच्या दिशेने निघाले कुर्मदास. ज्याला हात नाही पाय नाही त्यांची भक्ती पहा महाराज, भगवान कसा भेटतात त्यांना. भानुदास महाराज त्या गावात सकाळी सकाळी येऊन ठेपले. सर्व लोक चहा द्यायला लागले, नाश्त्याची जेवणाची व्यवस्था. भानुदास महाराज म्हणतात तुम्हाला कसं कळलं एवढ्या लवकर काय व्यवस्था. पहिले फोन वगैरे काही नव्हते, मोटरसायकलही नव्हत्या की पुढे जाऊन कोणीतरी सांगून देईल. पायी पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. भानुदास महाराजांना सांगतात की तुमचा एक वेडा भक्त, पांडुरंगाचा वेडा भक्त आला होता लोळत लोळत, त्याला हात नव्हते पाय नव्हते. भानुदास महाराज म्हणतात कुर्मदास आला होता, हे पांडुरंगा हा पोरगा लोळत आला म्हणे हो, आणि पुढच्या दिशेने गेला. भानुदास महाराज स्तब्ध झाले, डोळ्यातून आसू गाळतायत संत भानुदास महाराज. पांडुरंगा रक्षण करा त्या वेड्या भक्ताचं. असे करत करत अनेक गावांना निरोप देतात. अंगाची लाई लाई झाली, संत कुर्मदासांच्या अंगातून कातडी निघत होती.
रक्तबंबाळ झाले संत कुर्मदास. रस्त्याने चालत असलेले रस्त्यात पडलेली खडी त्यांच्या अंगात रुतली. मायबाप हो, अंगाची चिंध्या चिंध्या झाली. शेवटचं गाव लहुड गावाला येऊन ठेपले आणि लहुड गावाला एका मंदिराच्या कोपऱ्यात रडत बसले. अंगातून रक्त निघत होते. लोकांची गर्दी होती. बाळा कुठून आलास? कोण आहेस? मी पैठणचा भानुदास महाराजांचा शिष्य पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहे, पण आता माझ्यामध्ये शक्ती उरली नाही. मी जाऊ शकत नाही पांडुरंगाच्या दर्शनाला. माझ्या अंगातली शक्ती संपली. थोड्याच काही वेळात संत भानुदास महाराज त्या ठिकाणी येऊन ठेपले आणि जोरात पडत जातात. बाळा, अरे काय केलंस तू रे? हे काय केलंस बाळा? तू विठ्ठलाच्या भक्तीसाठी तू लोळत आलास. त्याला उचलतात. बाळा, तुला पालखी नेतो, पालखी करतो. पण संत कुर्मदास सांगतात, माझ्या जीवातला जीव संपला. मी पंढरपूरला नाही येऊ शकत. माझ्यासाठी पालखी नको. माझ्या सावळ्या विठ्ठलाला निरोप द्या की तुमचा एक वेळा भक्त लहुड गावाला पडलेला आहे. भानुदास महाराज जेवण करत नाही, पाणी पित नाही. वेड्यासारखे पंढरपूरच्या दिशेने निघाले. लहुड पासून काही अंतरावर पंढरपूर आहे महाराज. आणि गेल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नपुरात एवढी गर्दी होती. आणि भानुदास महाराज म्हणतात, माझा केव्हा नंबर लागेल, केव्हा विठ्ठलाला सांगेल. निघाले. पांडुरंगाला विनंती करतात, लवकर माझ्या दर्शनासाठी नंबर लागू दे विठ्ठला. विठोबा रखमाई. नंबर लागला. देवासमोर जाऊन उभे राहिले. पांडुरंगा, हे विठ्ठला, तू जगात सर्व काही लोकांना दिलं, पण ज्या माणसाला तू दिलं नाही, त्याला हात नाही दिले, पाय नाही दिले, तो तुझ्यासाठी लोळत आलेला आहे. पांडुरंगा, जा त्याच्यासाठी काहीतरी करा ना तुम्ही. देव सर्व जाणतात, पण देव कोणाच्या तरी मुखातून वधून घेतात. माझा पांडुरंग जसा ऐकतात, सीधे रुक्मिणी माता सांगतात, रुक्मिणी, हा पंढरपूरचा आता हा मेळा तू सांभाळ. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठल भगवंत त्या पाषाणाच्या मूर्तीतून निघतात आणि सीधे लहुड गावाला आपल्या भक्ताला भेटायला येतात आणि आरोळी देतात. बाळा कुर्मदास. कुर्मदासांची लाई लाई झाली होती. अंगातून रक्त वाहत होतं. विठ्ठलनाथ विठ्ठल भगवंत त्यांना पांडुरंग भगवंत आवाज देत होते. बाळा. कुर्मदास सांगतात, कोण आहात? माझ्याने माझं तोंड फिरू शकत नाही, माझ्या समोर या ना. पण भगवंत पांडुरंग सांगतात, बाळा, मी विठ्ठल तुला भेटायला आलो. भानुदास महाराजांनी निरोप दिला, मी तुझ्यासाठी आलो ना. विठ्ठल भगवंत सांगतात, पांडुरंग आहे म्हणून. कुर्मदास हळूच आपल्या शरीराची बाजू ओढवतात लोलर सारखी आणि पाहतो तर जगाचा बाप, जगाचा चालक मालक माझ्या समोर उभा. तात्काळ लोळत लोळत पांडुरंगाच्या चरणावर गेले. पण माझे भगवान पांडुरंग पिवळा पितांबर नेसले होते, खाली बसले. बाळा, काय केलंस रे हे तू? माझ्या भक्तीसाठी शरीर दान केलं. कुर्मदास सांगतात, भगवंत, मला हात नाही, पाय नाही, पण तुमचं दर्शन करायचं होतं. मी धन्य झालो. या जन्मात आल्यानंतर धन्य झालो. मला हात पाय नसले तरी चालेल देवा, पण आज जगाच्या पित्याचं, जगाच्या बापाचं, जन्मदात्याचं मला दर्शन झालं. हेच माझं मोठं भाग्य. भगवंत खाली बसतात आणि आपल्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवतात. तुळशी माळ ही श्वासांची, तुळशी माळ ही श्वासांची, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल